आई प्रत्येकाला दिसते मित्रा. आईचं प्रेम, आईची माया, आईची ईर्ष्या, आईची दया, आईच्या पदराखालची सावली ही प्रत्येकाला दिसते. लागल्यानंतर आपण आई ग म्हणतो, कारण आई आपल्यावरती जीव लावते, आपल्यावरती प्रेम करते. लहानापासून मोठ्या वयापर्यंत आपल्याला ती सांभाळते, 9 महिने पोटामध्ये सांभाळते. पण ज्या दिवशी आपली आई गर्भवती होते त्या दिवसापासून विचार करणारा असतो तो बाप असतो. त्याचं शिक्षण, त्याचं लग्न, त्याची नोकरी, त्याचं शिक्षण, त्याच्या प्रत्येक गोष्टीसाठी तो विचार करणारा असतो. तो व्यक्ती म्हणजे बाप असतो. तो असतो पाठीचा कणा आपल्या, पण तो आपल्याला कधी दिसत नाही. तो फाटलेली बनियान घालतो, तुटलेली चप्पल वापरतो, पायाला टाचा फाटलेला जरी असला तरी तो रात्रंदिवस कष्ट करतो. तो असतो बाप. बाप म्हणजे काय असतो तुम्हाला मी आज माझ्या आयुष्यातला अनुभव तुम्हाला सांगणार आहे. माझा बाप जरी दारुडा असेल, अल्कोहोलिक असेल, तरी सुद्धा तो किती प्रेम करतो आज तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करेन. कारण बाप हा बाप असतो. माझ्या आयुष्यातला एक अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करतो. मी 12वीला होतो. 12वीच्या वर्षीमध्ये मी ज्यावेळेस कॉलेजला चाललो होतो त्या दिवशी सकाळी 8 वाजताचा टाइम होता. आमची बस पलटी झाली. बस पलटी झाल्यानंतर काही जणांचा अपघात झाला, काही जणांना लागलं, काही जण मृत्यू पावले. पण तरी सुद्धा मी घरी आलो नाही. त्यावेळेस मोबाईलची सुविधा नव्हती. मी माझं फर्स्ट एड घेऊन मी कॉलेजला गेलो. कॉलेजला गेल्यानंतर दिवसभर कॉलेज केलं आणि रात्री घरी आलो. वडिलांना कळलं की आपला मुलगा ज्या बसमधून प्रवास करतात त्याचा अपघात झालाय. वडील दिवसभर रडत होते. घरी पोहोचलं, बापाने मिठीला मारलं, असं मिठीत कुरवाळलं, बाळा तू का गेलास, तू पुढे का गेलास, तू वापस का नाही आला. डोकून हात कुरळत रडत रडत मला एकदम मिठीमध्ये घेऊन माझ्यावरती एवढं प्रेम केलं. त्यावेळेस कळला माझा बाप मला. खरंच मित्रांनो, बाप हा बाप असतो. तो प्रेम दाखवत नसला तरी त्याचं प्रेम कधी शब्दात व्यक्त होऊ शकत नाही. तर बाप रागवत असेल, मारत असेल, भांडत असेल, त्यामागे तुमचं भविष्य असतं. तो नेहमी विचार करा. बापाला कधी चुकीचं समजू नका. जय हिंद.